योगेश्वरी महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची हैदराबाद येथे शैक्षणिक सहल, विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानवृद्धी. अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी हैदराबाद, तेलंगणा येथील नामवंत औद्योगिक आणि संशोधन संस्थांना भेट देण्यासाठी दिनांक 27 व 28 जानेवारी रोजी 2 दिवसीय शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील एकूण 21 विद्यार्थी व 4 प्राध्यापक सहभागी झाले होते. पुस्तकी ज्ञानाला प्रात्यक्षिकांची जोड मिळावी आणि जागतिक दर्जाच्या कंपन्यांमधील कामकाजाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या मुख्य उद्देशाने योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या प्रेरणेने व सहसचिव भीमाशंकर शेटे व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य NK गोळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी शैक्षणिक सहली, औद्योगिक संस्थांना भेटी व अभ्यास दौरे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वारंवार आयोजित करावेत असे नुकतेच आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल नरसिंघे यांच्या नेतृत्वाखाली या सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सहलीच्या नियोजनासाठी प्राचार्य डॉ. MV कानेटकर व उपप्राचार्य डॉ. RV कुलकर्णी यांचे प्रोत्साहन मिळाले. या शैक्षणिक सहलीत सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक आदित्य कदम, डॉ. तुषार करपुडे, प्राध्यापक प्राची परमार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच विभागातील कर्मचारी सुजित विडेकर यांचे सहकार्य लाभले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी बायोसर्व बायोटेक्नॉलॉजी या मॉलिक्युलर सर्व्हिसेस आणि क्लिनिकल डायग्नॉस्टिक्स क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनीत ॲडव्हान्स्ड टेक्निक्स इन मॉलिक्युलर बायोलॉजी यावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी DNA विलगीकरण, अगारूज जेल इलेक्ट्रोफोरेसिस, पॉलिमरीज चेन रिॲक्शन, सॅंगर सिक्वेन्सिंगद्वारे सूक्ष्मजीवांची ओळख पटविण्याचे तंत्रज्ञान याविषयी माहिती जाणून घेतली. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बायोसर्वमधील ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांना मॉलिक्युलर बायोलॉजीमधील प्रगत तंत्रे, उद्योगातील मानक पद्धती आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष कार्यप्रवाह समजून घेता यावा या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. डॉ. सोहन आसरडोहकर यांनी या भेटीचे नियोजन करण्यात आणि ती यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. तसेच बायोसर्व येथील शास्त्रज्ञ डॉ. रोजी व डॉ. संदीप यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. 2 दिवसांच्या या सहलीत विद्यार्थ्यांनी विविध प्रतिष्ठित महत्त्वाच्या संस्थांना भेटी दिल्या. यामध्ये हैदराबाद येथील CCMB ही एक आधुनिक जीव विज्ञानातील संशोधनासाठी भारतातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित संस्था आहे. ही संस्था सैनिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या CSIRच्या अंतर्गत कार्य करते. येथील शास्त्रज्ञ डॉ. BV रामकृष्ण यांनी CCMBमध्ये प्रामुख्याने जीव विज्ञानाच्या मूलभूत आणि उपयोजित पैलूंवर संशोधन कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. या संस्थेने केंद्र शासनास अमूल्य असे योगदान दिले असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. तसेच संस्थेचे कृषी क्षेत्रात असलेले अमूल्य योगदान याविषयी माहिती दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित संस्थेतील विविध प्रयोगशाळा पाहण्याची तसेच विविध प्रकारची अत्याधुनिक व प्रगत उपकरणे जसे की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, ॲडव्हान्स्ड DNA सिक्वेन्सिंग, जनुकीय संशोधनाबद्दल माहिती घेतली. तसेच बायो इन्फॉर्मॅटिक्ससाठी लागणारी उच्च दर्जाची साधनसामग्री याविषयी माहिती जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सहलीच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना बायोकॉन फार्मा या जागतिक दर्जाच्या या औषध निर्मिती कंपनीत औषध तयार करण्याची प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि सुरक्षिततेचे निकष कसे पाळले जातात याचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आले. बायोकॉन येथील मॅनेजर यांनी कंपनीच्या विविध रोगांवर निर्मिती केल्या जाणाऱ्या औषध उत्पादनांची माहिती दिली. या भेटीत विद्यार्थ्यांना कंपनीमधील कार्यशैली, आवश्यक पात्रता व कौशल्य याविषयी माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना बायोकॉन या कंपनीमधील विविध विभाग, उदाहरणार्थ गुणवत्ता नियंत्रण युनिट, उत्पादन युनिट, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व अशा प्रकारच्या फार्मा कंपनीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांची महत्त्वाची भूमिका, कार्य याविषयी माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली.
कंपनीमधील विविध अत्याधुनिक उपकरणे व कार्य पाहण्याची संधी मिळाली. योगेश्वरी महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी विष्णू जाधव हे बायोकॉन या नामांकित कंपनीत एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहे. त्यांचे ही भेट आयोजित करण्यासाठी सहकार्य मिळाले. त्यांनी या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना फार्मा कंपनीत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे या कंपनीतील कार्य व महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. यामध्ये प्रामुख्याने औषध पूर्णपणे निर्जंतुक असल्याची खात्री करणे, औषधात सूक्ष्मजीवांची विषद्रव्ये आहेत का नाहीत ते तपासणे, उत्पादनात सूक्ष्मजीवांची संख्या ठरवून दिलेल्या मर्यादेत आहे का ते तपासणे, कच्च्या मालातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण मोजणे याविषयी माहिती सांगितली. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या संधी, संशोधन क्षेत्रातील नवीन आव्हाने आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यपद्धती समजून घेण्यास मदत झाली. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.